नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. यामुळे आपल्या चॅनलची ग्रोथ व्हायला मदत होईल आणि तुम्हाला असेच नवनवीन एपिसोड रिव्ह्यू सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर मग सुरू करूया आजच्या भागाचा रिव्ह्यू. आजच्या भागात आपण पाहतो की अथर्व शिवनाथशी बोलत असतो. तो म्हणतो, बाबा हे खूपच ऑब्वियस आहे, हे सगळं मंजिरीचंच काम आहे. तिनेच वेदाला कुठेतरी लपवून ठेवलं आहे. तुम्ही काही करू शकता का? शिवनाथ उत्तर देतो, मी सगळे प्रयत्न करून बघतोय, पण काय चाललं आहे ते काहीच कळत नाही आहे. तेवढ्या तिथे अंबिका येते आणि सांगते, बाबा माझी शक्ती काम करत नाही आहे. मी सगळे प्रयत्न केले, पण वेदासाठी माझी शक्ती चालतच नाही आहे. अथर्वसमोर अंबिकाशी थेट बोलता येत नसल्यामुळे शिवनाथ तोंड लपवून तिला गप्प राहण्याचा खुणा करतो. तेवढ्या तिथे मीरा येते. अथर्व तिला विचारतो, मीरा तू मंजिरीशी बोलायला गेली होतीस ना? काय बोलली ती? मीरा सांगते, तिने पुन्हा तीच अट घातली आहे. यावर अथर्व रागाने म्हणतो, तिची ती अट गेली खड्ड्यात, आपल्याला तसं काहीही करायचं नाही आहे. अथर्व हॉलमध्ये जात असताना अनन्या तिथे येते आणि विचारते, दादा वेदा सापडली का? ती कुठेच भेटत नाही आहे, मी खूप शोधलं तिला. अथर्व तिला सांगतो, तू काळजी करू नकोस. अनन्या विचारते, दादा आपण पोलीस तक्रार करायला हवी ना? अथर्व उत्तर देतो, मी सांगतोय ना, तू शांतपणे तुझं काम कर, मी मी काय करायचं ते बघतो. पोलीस तक्रार करून या केसमध्ये काहीही फायदा होणारा नाही आहे. अनन्या चिडून म्हणते, दादा तू असं कसं बोलतोयस? मी तिची कोणीच नाही लागत का? मी चालले पोलीस स्टेशनला. अथर्व तिला थांबवतो आणि म्हणतो, तुला वेळ आल्यावर सगळं सांगेन. तुला सांगितल्यावर तुझा विश्वास बसणार नाही. तू ज्या बाईला आई मानतेस तीच हे सगळं करते. अनन्या पुन्हा चिडते, तू पुन्हा तेच बोलायला लागलायस? अथर्व म्हणतो, म्हणूनच मी तुला सांगत नव्हतं, तू जा, मला बघू दे काय करायचं ते. इकडे दुसरीकडे वेदा चांदण्या रात्रीत बेशुद्ध अवस्थेत बाहेर पडलेली असते. मंजिरी तिच्याजवळ जाते आणि तिच्या कपाळावर हात ठेवून बोलत असते की गोष्टी आता हाताबाहेर चालल्या आहेत. आज जर मीराने निर्णय दिला नाही तर मी वेदाला मारून टाकेन. ही माणसं मला घाबरतच नाही आहेत. आता यांना असा धक्का द्यावा लागेल की ते माझे प्रत्येक शब्द लक्षात ठेवतील आणि दुर्लक्ष करण्याची हिंमत करणार नाहीत. इकडे मीरा देवी आईसमोर प्रार्थना करत असते. देवी आई, सांग ना तू, काय चुकलं माझं? ही लढाई आमची आहे, मग यात वेदाला का त्रास होतोय? तीच नेहमी का भरडली जाते? तेवढं तिथे अथर्व येतो आणि देवी आईला नमस्कार करतो. मीरा त्याला मिठी मारून रडू लागते. अथर्व म्हणतो, हे बघ मीरा, आता मी मंजिरीशी माझ्या पद्धतीने डील करणार आहे. मीरा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. अहो थांबा ना, रागाच्या भरात काही निर्णय घेऊ नका. अथर्व म्हणतो, आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे, मी मंजिरीला सोडणार नाही. मीरा म्हणते, शोधूया, मार्ग सापडेल आपल्याला. पण अथर्व तिथे थांबत नाही आणि निघून जातो. तेवढ्यात अंबिका तिथे येते आणि मीराला सांगते, मीरा मी आई बा आई बा मीरा वेदाला मी आणि बाबांनी वेदाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिला शोधणं अवघड जातं आहे. आता आपल्याकडे एकच मार्ग आहे. मला वाटतं आपल्याला मंजिरीची अट मान्य करावी लागेल. हे ऐकून मीरा शॉक होते. इकडे मंजिरी तिच्या खोलीत वाट बघत पुटपुटत असते. मीरा अजून का आली नाही? वेदाच्या बाबतीत काही निर्णय का घेत नाही आहे? वेदावर तिने फक्त खोटा जीव लावला आहे का, जसं मी अथर्ववर लावला आहे? शेवटी सावत्रच ना. लगेच ती स्वतःला सावरते. शांत हो, असा विचार नको करू. तेवढ्यात दारावर थाप पडते. मंजिरीला वाटतं मीरा आली, पण ती दारात अनन्या असते. अनन्या म्हणते, आई वेदा सापडली का? तू पोलीस कंप्लेंट केलीस का? अथर्वने अजून कंप्लेंट केली नाही आहे. तो असा का करतोय? असं मंजिरी बोलत असते. ती त्याची मुलगी आहे ना? मंजिरी नाटक करत म्हणते. तेव्हा मंजिरी बोलते की अगं हो, मी पोलिसांना फोन केला होता, ते शोधत आहेत. पण अनन्या हट्ट धरते, आई मी गप्प बसणार नाही. तिथे गेल्यावर गोष्टी स्पीडअप तरी होतील. चल आपण पोलीस स्टेशनला जाऊया. मंजिरी म्हणते, अगं अथर्वला राग येईल. पण अनन्या ऐकत नाही आणि म्हणते, तो आपला विचार करतो का? चल जाऊया, तो माझा मोठा भाऊ आहे, बाबा नाही. दरम्यान मीरा आणि अथर्व खोलीत विचार करत असतात. अंबिका मीराला समजवते, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. मंजिरीच्या सहनशक्तीचा अंत पाहायला ती आता काहीही करू शकते. अथर्व म्हणतो, आपण जितका वेळ विचार करत घालवू ना, तितका वेदा आपल्यापासून दूर जाईल. मीरा विचार करून म्हणते, आपल्याला मंजिरीची अट मान्य करावी लागेल. अथर्व विरोध करतो, पण मीरा स्पष्ट करते, आपण अट मान्य केली असं फक्त नाटक करूया. तिला गैरसमजात ठेवूया की आपण तिच्यासमोर हरलो आहे, त्यामुळे आपली वेदा तरी सुरक्षित राहील. अथर्व थोडा शांत होतो आणि विचार करतो, आपण इतक्या सहजासहजी अट मान्य केली, यावर तिला संशय येणार नाही का? मीरा म्हणते, हीच तर सर्वात मोठी कसोटी आहे ना. अनन्या मंजिरीला घेऊन बाहेर पडत असताना कॉरिडॉरच्या खिडकीबाहेर शिवनाथ जप करत बसलेला असतो. मंजिरी मनात म्हणते, अरे वा, काखेत कळसा आणि गावाला वळसा. मग ती अनन्याला भडकवत म्हणते,
बघतेस ना तू, हा कसलं तरी जप करतोय, अंग हलवतोय, हा साधंसुद्धा जप नाही आहे, हे काहीतरी अघोरी कृत्य चाललं आहे. अनन्या घाबरते. मंजिरी पुढे म्हणते, हा घरात आला आणि वेदा गायब झाली. याला वेदाचा बळी द्यायचा आहे वाटतं. अनन्या चिडते आणि म्हणते, मी दादाला बोलवते, त्याला हे बघू दे. मंजिरी तिला अडवते. अथर्वला मीराच्या या बापाचा पुळका आहे, तो मीराचेच ऐकेल. मग मंजिरी अनन्याच्या कानात काहीतरी प्लॅन सांगते. इकडे मीरा मंजिरीला शोधत असते. तेवढ्यात अंबिका येऊन तेव्हा अथर्व येतो आणि बोलतो की मंजिरीशी बोललीस का? तेव्हा मीरा बोलते की नाही ना, मंजिरी नाही आहे. तेव्हा अथर्व बोलतो की अनन्याही नाही आहे. तेव्हा मीरा बोलते की मंजिरीने अनन्याताईंना काही. तेव्हा अथर्व बोलतो की नाही, तू घाबरू नकोस, असं काही नाही आहे. तेवढ्यात अंबिका येते आणि बोलते की मीरा खाली चल पटकन. तेव्हा मीरा अंबिकाकडे बघतच असते. तेव्हा मीरा अथर्वना बोलते की चला खाली जाऊया पटकन. तेव्हा अथर्व बोलतो की का? तेव्हा मीरा बोलते सांगते मी. तेव्हा खाली येऊन पाहतात तर पोलीस शिवनाथला पकडून घेऊन जात असतात. अथर्व विचारतो काय चाललंय, बाबांना का घेऊन चालले? इन्स्पेक्टर सांगतात, तुमच्या घरातून 2 फोन आले होते. पहिला मंजिरी मॅडमचा, वेदा हरवल्याचा, आणि दुसरा अनन्याचा, की हा माणूस घराबाहेर अंधश्रद्धेचं काहीतरी विधी करतोय. अथर्व समजवण्याचा प्रयत्न करतो, पण अनन्या आणि मंजिरी पोलिसांना चिथवतात. मीरा मंजिरीवर ओरडते, मंजिरी. तेव्हा अनन्या मीरावर चिडते, वहिनी तू आईला नावाने कशी हाक मारू शकतेस? पोलिसांना त्यांचं काम करू दे. तेव्हा अथर्व बोलतो की अनन्या काय बोलतेस हे? पोलिसांना अथर्व सांगतो की हे माझे सासरे आहेत, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. पण मंजिरी प्रकरण वाढवते आणि बोलते की दामोदर नर्मदाला बोलून अनन्या, त्यांनाही कळू दे की काय चाललं आहे म्हणून. प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून अंबिका मीराला हळूच कानमंत्र देते. मीरा, हे मंजिरी जाणून बुजून नाटक करते, हे नाटक आता तूच थांबवू शकतेस. मीरा पुढे येते आणि मंजिरीला म्हणते, हे सगळं थांबव. तेव्हा मीरा आणि मंजिरी गुपचूप बोलत असतात. यातलं अथर्वला काहीही ऐकायला येत नसतं. मंजिरी हळूच बोलते, माझ्या हातात काहीच नाही आहे मीरा. तेव्हा मीरा शेवटी नाईलाजाने मंजिरीसमोर जाहीर करते की मला तुझी अट मान्य आहे. हे ऐकताच मंजिरी खुश होते आणि लगेच पोलिसांना सांगते, इन्स्पेक्टर साहेब त्यांना सोडा, माझा गैरसमज झाला होता. वेदा घरात दिसली नाही म्हणून मी पॅनिक झाली होती. पोलीस शिवनाथला सोडतात आणि निघून जातात. दुसऱ्या सीनमध्ये शिवनाथ विचार करत बसलेला असतो. अंबिका तिथे येऊन म्हणते, बाबा कसला विचार करताय? मीराने घेतलेल्या निर्णयाचा. पण आपल्याकडे दुसरा काहीच मार्ग नव्हता. मीराला हे नाटक करावं लागेल. शिवनाथ हळूहळू म्हणतो की कळतंय मला, पण इतकी साधना आणि तपश्चर्या करूनही मी माझ्या निष्पाप नातीला वाचवू शकत नाही आहे, याचं वाईट वाटतंय. अंबिका म्हणते, असं नका बोलू, विचार करायला थोडा वेळ मिळाला आहे आपल्याला. शिवनाथ बोलतो की खरं आहे, आता प्रत्येक पाऊल विचार करून टाकावं लागेल. जराशी चूक झाली की सगळं संपेल आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. मित्रांनो, आता मीरा आणि अथर्व मंजिरीचा हा डाव कसा उधळून लावणार? वेदा सुखरूप घरी परत येईल का, हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे. तुम्हाला आजचा एपिसोड रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.